अधिकारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या वारसांना, वीर मातांना, वीर पत्नींना आणि त्यांचे कौटुंबिक वारस आहेत त्यांना आपण शेतीकरता जागा देतो, कसण्याकरता जमीन देतो. अशा जमिनीला मुद्रांक शुल्क लागायचं. ही जमीन त्यांच्या नावाने करताना, वीर मातेच्या किंवा वीर पत्नीच्या नावाने करताना जे मुद्रांक शुल्क लागायचं, आज मंत्रिमंडळाने हे शुल्क माफ केलेलं आहे. आता महसूल खात्याची जमीन वीर माता, वीर पत्नींना किंवा त्यांच्या अधिकृत वारसांना देताना कुठल्याही प्रकारचं मुद्रांक शुल्क लागणार नाही असा निर्णय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आज मंत्रिमंडळात घेतलेला आहे. सोबतच माथेरान या पर्यटन स्थळावर जेव्हा आपण जातो तिथे कुठलीही पार्किंग करता जागा नाही. नगरपालिकेने महसूल विभागाची जागा मागितली. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माथेरानकरता जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना पार्किंग करता महसूल खात्याने 5 एकर जागा आज दिलेली आहे. या जागेवर नगरपालिका एक चांगलं पार्किंग उभं करेल असा निर्णय घेतलेला आहे. सोबतच आज नागपूर जिल्ह्यातील गादा या जिल्हा क्रीडा संकुलाला मंत्रिमंडळाने 100 कोटी रुपये गादा क्रीडा संकुलच्या विकासाकरता मंजूर केलेले आहे. आणि पुढच्या काळामध्ये मुद्रांक अधिनियमाच्या 2 महत्त्वाच्या सुधारणा आहे. त्याही सुधारणा आता विधेयकाच्या स्वरूपाने विधिमंडळात आणण्याचाही महसूल खात्याने आज राज्य मंत्रिमंडळात 2 सुधारणा केलेल्या आहेत. आज विधिमंडळामध्ये मुद्रांक शुल्क